प्रशांत कोरटकरकडे असणारी रोल्स रॉयल्स ही जी कार आहे, आलिशान कार महेश मोतेवार यांची असल्याचं सिद्ध झालेलं आहे। आणि ही कार नेमकी प्रशांत कोरटकरकडे आली कशी, या संदर्भात महेश मोतेवार यांच्याशी बोलूया। प्रशांत कोरटकरकडे तुमची कार आहे रोल्स रॉयल्स, ही कार नेमकी कशी आली? तुम्ही त्यांना दिली होती का? नेमकी कार कशी आली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीने संभाजी महाराजाचा शिवरायाचा अपमान केला अशा लोकांशी मी संबंध कधी ठेवलेला नाही, ठेवू इच्छित नाही। सगळ्यात महत्त्वाचं, कोरटकर साहेबांना मी कधी बघितलेलं नाही, ओळखलेलं नाही। मी ज्यावेळेस अरेस्ट झालो 2028ला, तर लिक्विडेटर सेंट्रल गव्हर्नमेंटचा लिक्विडेटर अपॉइंट झाला। त्यावेळेस जवळजवळ माझ्याकडे 50 ते 100 फोर व्हीलर गाड्या होत्या। त्याच्यामध्ये ऑडी होती, रेंज रोवर होती, रोल्स रॉयल होत्या, Q3 होती, भरपूर आलिशान गाड्या होत्या। ते माझ्या हिमतीवर मेहनतीवर मी कमावलेल्या होत्या। त्या गोष्टीचं टॅक्सेस वगैरे सगळं मी भरलेलं होतं। आणि मी ज्यावेळेस अरेस्ट झालो, लिक्विडेटर अपॉइंट झाला, त्यावेळेस सगळ्या बँक अकाउंट, सगळे प्रोजेक्ट, सगळे ऑफिसेस हे लिक्विडेटरच्या ताब्यात गेले। मग त्या गाड्या माझ्याकडे जवळजवळ 40 ट्रॅक्टर होते, 100 डंपर होते, 20 पॉकलँड होते, 40 JCB होते। ह्या सगळ्याची विल्हेवाट ह्या क्षीरसागर नावाच्या लिक्विडेटरने सगळी विकलेली आहे। निगडीमध्ये एक ऑफिस होतं, 7 कोटी रुपयाला मी घेतलेलं होतं। त्यांनी किती रुपयाला विकलं मला माहित नाही। अशा अनेक 25,000 म्हशी, 5,000 शेळ्या, अनेक ठिकाणचे प्रोजेक्टचे जे शेड उभे होते तेही माती मोल भावात विकले। आणि माझ्या 500 ऑफिसमधले फर्निचर, लॅपटॉप हे सगळं विकून जमीनदोस्त केले। आणि गेल्या 10 वर्षामध्ये माझ्या 3 हॉटेलचं 15 ते 20 लाख रुपये महिन्याला भाडं येतं, तो लिक्विडेटर घेत होता। शिवाय माझं एक हॉस्पिटल होतं, त्या हॉस्पिटलला सुद्धा मी 30 ते 35 कोटी रुपये लावले होते। ते सुद्धा पैसे त्या व्यक्तीने गिळकृत केले। आणि ह्या गोष्टीचा जाब विचारायला ज्यावेळेस लिगल मार्फत मी लिक्विडेटर लेटर पाठवलं, तर त्यांनी मला लिहून दिलं त्यांच्या की तुमचा काही संबंध नाही। जो 500 ते 800 कोटी रुपयाची प्रॉपर्टी विकून गेल्या 10 वर्षामध्ये माझ्या लाखो सभासदांना, माझ्या लाखो बांधवांना 1ही रुपया दिला नाही। हे मी विचारायला गेलो, त्यावेळेस मला सांगितलं की तुम्हाला विचारायचा अधिकार नाही। 2015ला मी अरेस्ट झाल्यावर लिक्विडेटर अपॉइंट झाला। माझे सगळे बँक अकाउंट, माझा बिझनेस, माझे व्यवसाय, माझे ऑफिसेस सगळंच त्यांच्या हातात गेलं। सगळं त्यांनी विकून टाकलं, विल्हेवाट लावली। आणि काय केलं, ज्यावेळेस मी आता 7 वर्षाच्या नंतर आल्याला विचारलं तर मला अशा प्रकारचं उत्तर दिलं। याचा अर्थ प्रशांत कोरटकरला या लिक्विडेटर जो क्षीरसागर ज्याचं नाव तुम्ही त्याने विकली ती गाडी त्या कोरटकरला? मग दुसरं कोण विकणार? कारण सगळी मालमत्तेचे मालक ते होते। माझ्याकडच्या 2-4 माझ्या मुलाच्या गाड्या होत्या, त्या सुद्धा त्यांनी घेऊन गेल्या, CIDने घेऊन गेल्या। मग अशा मोठ्या गाड्या त्यांनी कुठं विकल्या? एक तर मर्सिडीज गाडी होती, मी बघितले सांगलीमध्ये, त्या क्षीरसागरनी 27 लाखाला विकली, 1 कोटीची गाडी। मग हे सगळं सुरू असताना प्रशांत कोरटकर आधीच वादात अडकलाय, त्याला पोलीस शोधतायत आणि गाडी तुमची त्यांच्याकडे मिळते। मग त्याच्या विरोधात तक्रार का दिली नाही? कायदेशीर कारवाई का नाही केली? सर, मला आत्ता गेल्या 8 दिवसापासून समजतंय, त्यात माझं नाव येतंय, माझा कुठलाही संबंध नाही। प्रशांत कोरटकर आणि जो माणूस संभाजी महाराज आणि छत्रपती महाराज बोलतो असं माझा काय संबंध आहे? कधी त्यांना मी भेटलोय नाही, बघितलेलं नाही। आणि माझ्या सगळ्या गोष्टीचं मी तक्रार कसं करू शकतो? कारण का तिथं तर लिक्विडेटर अपॉइंट आहे। ह्या कंप्लेंट ज्या गोष्टी आहेत त्यांनी लिक्विडेटरने केल्या पाहिजेत। याच्यात कायदेशीर तुम्ही अडकू शकतात हे असं वाटत नाही का? कारण प्रशांत कोरटकरला जर पोलीस शोधतायत, त्याची गाडी जी त्याच्याकडे आता गाडी आहे जी तुमच्या नावावरती, ती सुद्धा जप्त करण्याच्या तयारीत CID आहे। या सगळ्या परिस्थितीत त्याच्या विरोधात कारवाई करण्याची आवश्यकता नाही वाटली का? सर, ज्यावेळेस लिक्विडेटर अपॉइंट होतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा, तर त्याच्यात मी कसं काय करू शकतो? मग बाकीच्या अनेक गाड्या आहेत ना, त्या अनेक गाड्या आज कोण कोण फिरवतंय, काय करतंय मला काहीच माहिती नाही। मला उलट रस्त्याने जायला गाडी दिसती तर मी त्याला विचारलं तर मला मी 1 कोटीची गाडी 27 लाखाला घेतली, कुणी दिली? क्षीरसागरने दिली। सांगलीमध्ये गाडी खुलेआम फिरती, 3 माझ्या रेंज रोवर आहेत, ट्रॅक्टर आहेत, JCB आहेत। क्षीरसागरच्या विरोधात आता तरी कारवाई करणार काय? मी त्यासाठी पहिलं माझ्या वकिलामार्फत पत्र दिलं आणि आता मी तुमच्या समोर कॅमेऱ्यासमोर सांगतोय की ह्या गोष्टीसाठी महाराष्ट्र शासनाने SIT नेमावी। या माझ्या 25,000 म्हशी, 5,000 शेळ्या, 500 ऑफिसमधले लॅपटॉप, फर्निचर
आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्या प्रोजेक्टचं जसं औरंगजेबाने आपले किल्ले लुटले अशा प्रकारची लुटालूट ह्या क्षीरसागरने केली आहे. दुसरे की जवळपास 7-8 वर्ष जेलमध्ये होतात. आता नेमकं काय करताय तुम्ही? आता मी कन्सल्टन्सीचा व्यवसाय करतो. जे लोक माझ्याकडे येतात, माझ्याकडचा अनुभव असतात, त्याचा माझा उपयोग करतात. अशाच माध्यमातून दौलत प्राईड माझ्या मित्राची संस्था आहे. त्यांचा ग्रोसरीचा बिझनेस आहे. कुठलाही इन्व्हेस्टमेंटचा बिझनेस नाही. पैसे द्यायचे आणि त्याच्या बदल्यात ग्रोसरी घेऊन जायची. त्यांना मी माझा वेळ झूम मीटिंगच्या माध्यमातून देतो. कुठं जर मोठी मीटिंग असेल तर मी जाऊन सांगतो ग्रोसरी ही सगळ्याला लागती. त्या माध्यमातून जे समाजसेवेचं काम आहे, सामान परचेस केल्यावर नोकरी, बिझनेस, लीगल, शाळी अशा काही फॅसिलिटी ती संस्था देते, त्याचा मी प्रचार प्रसार करतो. ज्या कारणास्तव तुम्ही कारागृहात गेला होता, जेलमध्ये गेला होता 7-8 वर्ष, पुन्हा एकदा लोकांची गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही आवाहन करतायत. 1100 रुपये भरा अशा पद्धतीचं आवाहन केले जाते. त्याचे व्हिडिओ, तुमच्या मीटिंग, ऑनलाईन मीटिंगचे व्हिडिओ समोर आलेले आहेत. मग हे काय नेमकं? सर, लॉजिक आहे. ज्या गोष्टीसाठी मी माझं 25 वर्षाचं करिअर दावणीला लावलं, 7 वर्ष मी जेलला गेलो, तर मी कसं सांगेन इन्व्हेस्टमेंट करा म्हणून? मी सांगतो पैसे भरून तुम्ही सामान घ्या, 1100 रुपये भरा, त्याच्या बदले सामान घ्या म्हणून सांगतोय. माझे कुठला असा व्हिडिओ असेल तर दाखवा की मी इन्व्हेस्टमेंट करा असं सांगतोय. असा माझा कुठलाही व्हिडिओ नाही. असेल तर मला फासावर लटकवा. पण गेल्या 7 वर्षाच्या काळामध्ये असोसिएशन, जन आधार, एसजीओ अशा अनेक संघटना झाल्या. दिल्लीमधून नमित विनायक, जगदीप विनायक यांनी नॉर्थ साईडमधनं सुद्धा माझ्या नावाखाली करोड रुपये लुटले. पुण्यामध्ये असोसिएशन झाली, त्याच्यामध्ये महेश शेलार, आरती दातार, धनस चट्टे पाटील, माळी, अजून 2-4 लोक आहेत, झाडबुके, शिवाय अमोल नलवडे, असे अनेक लोकांनी, लाखो लोकांकडनं तुमचे पैसे परत देतो म्हणून 350 कोटी रुपये घेतले असे मला समजले. लोक माझ्याकडे तक्रारी घेऊन येतात, पण त्यांना पैसे दिले. ह्यांनी जी संघटना केली त्या संघटनेचा गैरवापर करून लोकांचे पैसे लुटले. काही दिवसापूर्वी त्यांच्यात आपसात पैशावरनं भांडणं झाली आणि महेशला आत्महत्या केली. या सगळ्या मुद्द्याला धरून विधानसभेत देखील हा मुद्दा गाजला होता, गुंतवणूकदारांचा विषय किंवा प्रशांत कोरटकरांचा विषय. त्यावेळी आमदार रोहित पवारांनी देखील तुमच्यावरती थेट आरोप केले होते. सर, माननीय आमदार साहेबांनी माझ्यावर आरोप केले, मी सुद्धा टीव्हीला बघितलं, पण माझ्यावर कुठलाही आरोप सिद्ध झालेला नाही. आणि माननीय आमदार साहेबाला माझी विनंती आहे, तुमच्यावर सुद्धा ईडीचे आरोप झालेले आहेत, ते बी आरोप सिद्ध झालेले नाहीत. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला घोटाळेबाज वगैरे म्हणू शकत नाही. माझ्याकडे 4,500 कोटी नाही, 4.5 रुपयाचा सुद्धा कुठलाही अपार झाला नाही. कारण माझा बिझनेस ना चिटफंड होता ना कुठला होता. माझा बिझनेस लीगल पद्धतीने सेल परचेसचा बिझनेस होता. ह्या गोष्टीवर सुद्धा एसएफओ दिल्ली ह्यांनी माझी पूर्ण इन्क्वायरी केली. माझं पूर्ण बिझनेस मॉडेल बघितलं, त्याच्यामध्ये कंपनी ऍक्टमध्ये सुद्धा चेंजेस केलेत, कारण माझा बिझनेसच तसा होता. आजही मार्केटमध्ये लाखो गुंतवणूकदार फिरतायत, रडतायत की त्यांना जी गुंतवणूक केलेले पैसे होते ते मिळत नाहीयेत. तुमची प्रॉपर्टी जप्त झालेली आहे. मग अडचण काय आहे? त्या गुंतवणूकदारांचे पैसे का परत केले जात नाहीयेत? मला सर्वप्रथम सांगा की सेंट्रल गव्हर्नमेंटने, लिक्विडेटरनी माझी प्रॉपर्टी सगळी जमा केली, माझ्या ऑफिसवर ताबा घेतला. माझ्या ऑफिसला आज बी ते बसलेले आहेत. सगळी प्रॉपर्टी त्यांच्याकडे, मुव्हेबल, अनमुव्हेबल प्रॉपर्टी. माझ्या हॉटेलचं भाडं येतं, सगळ्या प्रॉपर्टी. निगडीमधलं ऑफिस विकलं 7 कोटीचं. मी ज्यावेळेस त्यांना आता पैसे द्यायची जबाबदारी त्यांची आहे. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, माझा सीएम DCM वर विश्वास आहे, माझा सेंट्रल गव्हर्नमेंटवर विश्वास आहे. हे मला न्याय मिळवून देतील, कारण मी कुठलाही गुन्हा केलेला नाही आणि कधी करणारही नाही. आज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक कस्टमर माझा होरपळतोय. माझे लाखो एजंट रस्त्यावर आलेत, घर सोडून गेलेत. मी त्यांच्या 7 वर्षाच्या नंतर मी येऊन सुद्धा माननीय कोर्टाच्या माध्यमातून लीगल प्रोसिजर करून ह्या लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतोय. आता एक नवीन योद्धा आलाय की शाहूराज माने, जनसंघर्ष समिती, लोकांना घेऊन मोर्चा काढणं. जी गोष्ट न्यायपरविष्ट आहे त्याच्यामध्ये सरकार बी काय सांगू शकणार? ह्या सगळ्या गोष्टीला न्यायच देणार ना, माननीय न्यायालयच न्याय देणार. तर विनाकारण मार्केटमध्ये लोकांना पैसे गोळा करणं,
लाखो रुपयाची प्रॉपर्टी जमा करणं, जसं की धनेश चट्टे पाटील, आरती दातार यांनी 350 कोटी रुपये जमा केले. तुम्ही जर चट्टे पाटीलची हिंजवणीमध्ये बिल्डिंग बघितली तर 50 कोटीची बिल्डिंग आहे. एक सर्वसामान्य माणूस, ग्रामपंचायतमध्ये काम करणारा माणूस 50 कोटी रुपये कसे कमवू शकतो? आणि त्यांनी ह्या सर्व कस्टमरला सांगितलं आम्ही तुम्हाला न्यायालयात न्याय मिळवून देतो. न्यायालयामध्ये अजून कुठली केस उभा राहिलेली त्यांच्या वतीने नाही. त्यांनी लोकांना भूलथापा देऊन पैसे त्यांनी केले. राजेश मेत्रे नागपूरमधून, वैशाली वाघमारे जन आधारच्या माध्यमातून, दुसरे काही गोष्टी होते त्या लोकांनी पैसे जमा केले. सांगली, कोल्हापूरमध्ये ह्या भागामध्ये खूप काही लोक आहेत, कर्नाटकमध्ये लोक आहेत, नागपूरमध्ये लोक आहेत. ते सारखं मंत्र्यांना निवेदन देतात. ही जी गोष्ट न्यायप्रविष्ट असेल तर माननीय मंत्री महोदय काय करणार त्याच्यामध्ये? आपल्याला सगळ्याला मिळून न्याय व्यवस्थेकडे जावं लागेल. आता शाहूरज माने मोर्चा काढतो, काय त्याचा हा समुद्र जीवन परिवाराशी काही काडी मात्र संबंध नाही. तो काय गांधीजी समजतो का? मला सगळ्या माझ्या कस्टमरला विनंती आहे, तुमचा जो विश्वास आहे तो विश्वास शेवटपर्यंत मी सार्थ ठरवणार. न्याय व्यवस्थेवर, माझ्या सीएमवर, माझ्या डीसीवर माझा विश्वास आहे. माझा केंद्र सरकारवर विश्वास आहे. माझा न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालयीन लढाई जिंकून मी सगळ्यांना त्यांची 1 रुपया असू दे, 1 कोटी रुपये असू दे, सगळ्याची द्यायची. न्यायालयीन व्यवस्थेच्या माध्यमातून न्यायालयीन लढा लढून मी त्यांना देण्याचा कार्यबद्ध आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.